नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 17th ऑफ ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 26 मध्ये. चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं. त्याच्या आधी आपण समजून घेऊयात, की माझं एकदम आज हाय कन्व्हिक्शन होतं लाँग साइडला ते कशामुळे. याची मी एक शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केला YouTubeवर. ते तुम्ही चेकआउट करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, की एक स्ट्राँग बायिंग कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यानंतर लगातार 3 रेड कॅन्डल्स बनल्यात. परत इथे एक स्ट्राँग बायिंग कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यानंतर लगातार 3 रेड कॅन्डल्स सकाळी ही जी कॅन्डल आहे, ही रेड बनत होती. तर ऑब्व्हियस ही गोष्ट आहे आणि खूप हाय प्रोबॅबिलिटी आहे, की डेलीच्या टाईम फ्रेमवर जी एक खूप मोठी टाईम फ्रेम आहे, सेम पॅटर्न 2 वेळा रिपीट व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. सो त्याच्यामुळे मी जेव्हा ही बायिंगची स्ट्रेंथ बघितली सकाळी, तेव्हा कन्फर्म झालं, की बायर्स आता ही लेव्हल डिफेंड करणार आणि मी शॉर्ट साइडचा ट्रेड बिलकुल पण प्लॅन करत नव्हतो. आणि मी एक प्लॅन करत होतो लाँग साइडचा ट्रेड, भले मग एवढी मोठी मूव्ह आली होती तरी पण. सो मी आज 3 ट्रेड घेतले होते टोटल. आज आपलं कन्व्हिक्शन एकदम हाय होतं, पण जे आपलं ट्रेड मॅनेजमेंट होतं ते खूप खराब होतं. सो त्याच्यामुळे झालं काय? चला बघूयात. तर मी फर्स्ट ट्रेड ही आहे माझी ऑर्डर बुक पहिले तर. आपण फर्स्ट ट्रेड घेतला होता 144 ला, सेकंड ट्रेड घेतला होता 216 ला आणि थर्ड ट्रेड घेतला होता 240 ला. मग ते चार्टवर आपण बघूयात, की ते कुठे घेतले होते. तर फर्स्ट ट्रेड मी एक्झॅक्टली घेतला होता इथे, जेव्हा हे इनसाइड कॅन्डल बनल्या. पण इथे मी ऑलरेडी डिसाईड केलं होतं, की जर इथे लो ब्रीच झालं, तर मी एक्झिट करेल. त्याच्यामागे एक रिझन होतं, की जेव्हा हे असे मोठे हाय कॅन्डल्स बनतात, ज्याची अशी रेंज खूप मोठी आहे, तेव्हा रिट्रेसमेंट पण मोठी यायचे चान्सेस खूप हाय असतात. तो मला खाली वगळता इथे स्टॉप लॉस द्यायचा नव्हता. सो मी लो क्रॉस केलं, की इथे एक्झिट केलं. तर हे लॉजिकल एक्झिट होतं, की हा ट्रेडमध्ये आपण काहीच चुकलो नाही. तर सेकंड ट्रेड मी घेतला होता एक्झॅक्टली इथे. आता ऑलरेडी इथे इथे एक रिट्रेसमेंट आली आहे. माझं कन्व्हिक्शन देखील हाय होतं. सो मी काय केलं, आय-टी-एम ऑप्शन शॉर्ट केलं 58,000चं. हे तुम्ही इथे ऑर्डर बुकमध्ये बघू शकता. 58,000चं आय-टी-एम ऑप्शन मी शॉर्ट केलंय अराउंड 533च्या आसपास. सो इथे काय झालं, की पहिले प्राइस वरती जात होती आणि त्याच्यानंतरनं रिव्हर्स व्हायला लागली आणि एक खाली एक फ्लिक दिली. तर या फ्लिकमध्ये झालं काय, की मला असं वाटलं मी ऑलरेडी आय-टी-एम शॉर्ट केलंय आणि आपला स्टॉप लॉस देखील मोठा लागू शकतो आणि रिट्रेसमेंट पण अशी मनासारखी आली नाहीये. सो मी इथे रँडमली एक्झिट करून दिलं आणि सेकंड ट्रेडमध्ये मी लॉस बुक केला अराउंड ₹900 तर असे होते आपले 2 ट्रेड. दुसरा ट्रेडचं एक्झिट बिलकुल पण जस्टिफाईड नव्हतं. कारण ना आपला स्टॉप लॉस हिट झाला होता, ना आपला तो ट्रेडिंग एक्झिट प्लॅन होता. पण इथे तरी पण मी एक्झिट केलं आणि याच्यामध्ये 900चा लॉस बुक केला. आणि थर्ड ट्रेड फायनली आपण घेतला होता या कॅन्डलला इकडे. स्टॉप लॉस अगेन ठेवला होता 100 पॉइंट्सचा आणि टार्गेट आपलं होतं अराउंड या लेव्हल्सचं, जे की हिट देखील झालं. पण इथे आपल्याला प्रीमियम डीके एवढा बघायला मिळाला नाही. तो आपण थर्ड ट्रेड इथे बघू शकता 240 ला मी शॉर्ट केलं होतं. 312 ला मी माझा ट्रेड कव्हर केला आणि या ट्रेडमध्ये आपण बुक केलं होतं अराउंड ₹2,500 प्रॉफिट. तर असे होते माझे 3 ट्रेड. तर भलेही मोठी मूव्ह आली नाहीये सेकंड हाल्फमध्ये, कारण ऑलरेडी इथे फर्स्ट हाल्फमध्ये खूप मोठी मूव्ह आली होती. तरी देखील मला वाटत होतं, की सेकंड हाल्फमध्ये अजून मोठी मूव्ह येऊ शकते. तो माईट बी चान्सेस आहेत आणि मी येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे उद्यासाठी, परवासाठी माझं मोस्टली मी प्रिफर करेल लाँग साइडला ट्रेड. कारण जो डेलीवरचा पॅटर्न बनलाय, तो खूपच मला बुलिश दिसतोय आणि ॲट लीस्ट 1000 ते 2000 पॉइंटची अप मूव्ह मी एक्स्पेक्ट करतोय इथून. आपण ते बघूयात कसं अनफोल्ड होतंय. पण आजचा दिवस आपला अजून बेटर होऊ शकला असता. जे आपण आज ब्रेक इव्हनला नो प्रॉफिट, नो लॉसमध्ये एक्झिट केलंय, तो माईट बी छोट्याशा प्रॉफिटमध्ये आपण एक्झिट केला असता, एवढंच. आज काही मोठा प्रॉफिट होणारा दिवस नव्हता. पण तरी देखील जे आपला आउटकम आलाय अराउंड ₹300 चा प्रॉफिट म्हणजेच ब्रेक इव्हन डे, त्याच्यापेक्षा बेटर आपण करू शकलो असतो. तर हो, करूया उद्यापासून मी ट्राय करेल, की ट्रेड मॅनेजमेंट वगैरे थोडं व्यवस्थित करायचं. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.